संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मयोर्पीत मनोबुद्धिर्यो मद्भक्तः समे प्रियः। वार्षे विन सागरो जैसा जळे नित्य निर्भरो तैसा निरूपचारू संतोषी जो वाहुनी आपुली आण धरी जो अंतःकरण निश्चया साचपन जयाचिनी जीवो परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाची या हृदय भुवनी विराजती ऐसा योग समृद्धी होवणी जो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई। प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 12 आणि 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 14। या 14व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मयोर्पीत मनोबुद्धिर्यो मद्भक्तः समे प्रियः। अर्थात पहिल्या अध्यायापासून ते 12व्या अध्यायापर्यंत बऱ्याच प्रकारचं मार्गदर्शन भगवंतांनी या ठिकाणी केलेलं आहे, बरं का। गीतेची निर्मिती त्याच्यासाठी आहे, गीतेची रचना त्याच्यासाठी आहे। ज्या वेळेला एखादा मनुष्य अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होते, क्रियाहीन होतो, कर्तव्यहीन होतो, कर्तव्याची जाणीव राहत नाही, त्यावेळेला त्याला कर्तव्याची जाणीव करून देणारा मार्गदर्शन, ममत्वापासून त्या बंधनातून मुक्त होण्यासाठी जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन भगवंताने केलेले आहे। भगवंताचं स्वरूप कसं आहे, आपलं कर्तव्य काय आहे, या सगळ्या प्रकारची जाणीव करून दिल्यानंतर गेली पहिल्या अध्यायापासून ते आतापर्यंत सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन, सगळ्या प्रकारचं ज्ञान, सगळ्या प्रकारची जाणीव या ठिकाणी भगवंतांनी तुम्हा आम्हाला करून दिलेली आहे गीतेच्या माध्यमातून। आणि आता ह्या 12व्या अध्यायात भगवंताला आवडणाऱ्या भक्तांची यादी सांगितलेली आहे, बरं का। भगवंताला कोण भक्त आवडतात, भगवंताला आवडणारे भक्त आणि त्या भक्तांची जाणीव ओळख करून देत असताना या ठिकाणी भगवंत म्हणतात, मला कोणते भक्त आवडतात। संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मयोर्पीत मनोबुद्धिर्यो मद्भक्तः समे प्रियः। जे सदा संतुष्ट आहेत, ज्यांच्या अंतःकरणामध्ये सुख दुःख उरलेलं नाही, जय पराजयाविषयी कुठल्याही प्रकारची भावना नाही, मान अपमानाला भुललेले नाहीत, अर्थात मी देह आहे याच्या पलीकडे जाऊन विधेय स्थिती जिथे निर्माण झालेली आहे, जीवनामध्ये सुख आलं तरी तीच अवस्था त्यांच्याकडे पाहायला मिळते आणि दुःख आलं तरी तीच अवस्था पाहायला मिळते। जय असो, पराजय असो, मान असो, अपमान असो, या गोष्टींचा त्यांच्यावर जरा सुद्धा काही परिणाम होत नाही, दुष्परिणाम होत नाही। गरिबीतही त्याचप्रमाणे वावरतात आणि श्रीमंततेही त्याचप्रमाणे वावरतात। काही मिळो न मिळो सदा संतुष्ट आहेत। देहभावाविषयी, द्वैत भावाविषयी ज्यांच्या अंतःकरणामध्ये उदासीनता निर्माण झालेली आहे, ज्यांनी मन आणि बुद्धी देवाला अर्पण केलेली आहे, असे भक्त देवाला आवडतात, असे भक्त देवाला आवडतात। श्लोकावर अर्थ पूजा बांधण्याआधी, विवरण घेण्याआधी, चिंतन करण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या भातसई गावातील आणि हे गायकर परिवार, गायकर परिवाराचे पिताश्री हरिभक्त परायण वैकुंठवासी बुधाजी भाऊ गायकर बाबा, बाबांचं 17 ऑक्टोबर 2024 रोजी
वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या दशक्रिया विधी, या दशक्रिया विधीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण हे प्रवचन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. पहिलं म्हणजे या ठिकाणी या भातसईकरांनी जे अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे बरं का. सुरुवातीला मला वाटलं की हे मंदिर म्हणजे आधी तिकडे वासिंच्या तिकडे असेल किंवा कुठे, म्हणून मी तिकडनं आलो बाबा. तिथे आल्यानंतर मग दादांचा नंबर मी त्यांना फोन करायचा, तेवढ्यात फोन आला त्यांचा. त्यांनी सांगितलं गावाच्या खाली अशा अशा प्रकारे आहे. इथे आल्यानंतर अतिशय आनंद वाटला, अतिशय प्रसन्न वाटलं बरं का. तुमच्या गावामध्ये बंगले मोठमोठे असतील मला माहित नाहीयेत, अजून काय मोठमोठे उद्योजक असतील, अजून काय काय कारखाने असतील, अजून काय काय असेल बरं का. पण गावाची शोभा त्याच वेळेला असते ज्या वेळेला गावामध्ये मंदिर असतात आणि त्या मंदिरामध्ये हरिनाम झालं जातंय, त्या मंदिरामध्ये धर्माचं कार्य झालं जातंय, त्यावेळेला त्या गावाला ती शोभा असते. नाहीतरी माणसाला संतुष्ट व्हायला, माणसाला समाधानी राहायला, आहे की नाही, हरिनाम चिंतन करायला एकमेव असं शांततेचं ठिकाण म्हणजे मंदिर. आणि तुमचं हे मंदिर जे आहे ना, आल्याबरोबरच अगदी एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा स्फूर्ती निर्माण झाली या ठिकाणी. आपले पाय लागल्याबरोबर त्या ह्या भूमीला, कारण या ठिकाणी कसं एक पवित्र स्थान आहे आणि एक महान कार्य तुमच्या या भातसईकरांनी केलेलं आहे. आता येता येता मला काकांनी सांगितलं की कोरोनाच्या काळामध्ये आम्ही उभं केलंय. ही साधी गोष्ट नाहीये. ज्या वेळेला मनुष्य म्हणजे अगदी आपले उदरनिर्वाह करण्यासाठी आटापिटा करत होता, प्रयत्न करत होता, त्या काळामध्ये तुम्ही हे मंदिर उभं केलंय. खरंच देवादेवढे धन्यवाद तुम्हाला कमी आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण गावाची व्यवस्था या ठिकाणी होते. मी म्हणेन पंचकृषीतल्या लोकांनी या ठिकाणी येऊन अशा प्रकारे कार्य करायला हरकत नाही, अशी व्यवस्था तुमच्या या गावकऱ्यांनी या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी तुम्ही आतापर्यंत अनेक दशक्रिया विधी केले असतील, पण एक बाबांच्या या दशक्रियाच्या निमित्ताने आपल्या या ग्रामस्थांच्या सहकार्याने, गायकर परिवारातील सगळ्या या सदस्यांच्या मार्गदर्शनाने आजपासून या ठिकाणी तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे हा उपक्रम सुरू केलेला आहे. दादांनी मला सांगितलं की दशक्रिया विधी अनेक प्रकारच्या या ठिकाणी झाल्या, पण दशक्रियांच्या वेळेला या स्थानावर प्रवचन पहिलंच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि इथपासून आता पुढे आपण त्या या मंडळीचा आदर्श घेणार. हरिनाम सोहळा या ठिकाणी अर्थातच हरिनाम होणार, प्रवचन या ठिकाणी आयोजित केली जाणार. माणसाने माणसाच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे वागावं, कशा प्रकारे जगावं, एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजेच आपले बाबा बुधाजी भाऊ गायकर बाबा. 91 वर्ष या ठिकाणी त्यांनी कार्य केलं. त्यांचा जन्म 25/7/1933 आणि मृत्यू 17/10/2024, अर्थात 91 वर्ष 3 महिने बाबांनी या ठिकाणी कार्य केलं. बाबांच्या बद्दल सांगायचं झालं तर वारकरी संप्रदायामध्ये जवळजवळ 42 वर्ष, म्हणजे आमच्या वयापेक्षा जास्त बरं का बाबा, जवळजवळ आमच्या वया एवढं, जवळजवळ 42 वर्ष बाबांनी वारकरी संप्रदायामध्ये कार्य केलं. आलं का लक्षात? संप्रदायामध्ये कार्य करत असताना मिरवणारे अनेक असतात आणि आज या कलियुगामध्ये मिरवणाऱ्यांना जास्त महत्व दिलं जाते, कारण आम्ही बाह्यांगाकडे जास्त लक्ष देतो मौली अंतरंगापेक्षा. पण अंतरंगाचा विचार करून परमार्थ मुरवणं आणि मुरवणाऱ्यांपैकी एक म्हणजेच आपले बाबा बुधाजी बाबा. नम्रतेने कार्य केलं, अतिशय चांगल्या प्रकारे भगवंताचं स्मरण केलं, नामस्मरण केलं आणि या ठिकाणी कार्य करत असताना गेले 42 वर्ष बाबांनी आपल्या वाट्याला जी सेवा येईल ती सेवा नम्रपणे केली. आपण जगत असताना, वागत असताना काही वेळेला ठरवून परमार्थ करतो, तर काही वेळेला आपल्याकडून नकळत घडत असतो बरं का मौली. काही वेळेला आपण ठरवून भक्ती करत असतो, तर जगता वागता कधीतरी आपण जर चांगला स्वभाव असेल, चांगले विचार जर आपले असतील, तर नकळत आपल्याकडून घडून जातात.
गरुडाला एकाने विचारलं, अरे गरुडा, तुला एवढं महान भाग्य कसं रे प्राप्त झालं श्री विष्णू भगवंताचं वाहन होण्याचं? गरुडाला विचारलं. त्यावेळेला त्या गरुडाने सांगितलं, असंच उंच आकाशामध्ये फिरत असताना, विहार करत असताना खाली बघितलं तर एक मोठा यज्ञयाग चालू होता. आणि यज्ञयाग चालू असलेल्या ठिकाणी नारद मुनींचं कीर्तन सुरू होतं. विचार केला, चला आपण जाऊया, कीर्तन श्रवण करूया, त्या यज्ञयागामध्ये आपण सहभाग घेऊया. मला म्हणे तिथपर्यंत पोहोचेपर्यंत कीर्तन संपलं होतं. पण मग विचार केला, ठीक आहे, त्या जागेचं, त्या भूमीचं दर्शन जरी झालं, यज्ञयागाचं दर्शन झालं, कीर्तन श्रवणासाठी आलेले जे काही साधू संत आहेत त्यांचं जरी दर्शन झालं तरी पण धन्य होईल, तेवढंच तुला पुण्यपत्रात पडेल. आणि म्हणून म्हणे त्या यज्ञयागाच्या त्या मंडपाच्या ठिकाणी मी उतरलो. तिथे दर्शन झालं, दर्शन घेतलं. आणि नेमका ज्या वेळेला मी भरारी घेणार, उडणार, त्यावेळेला माझे पंख जे फडफडले की नाही, ते पंख फडफडल्यामुळे तो मंडप स्वच्छ झाला. आणि जो मंडप स्वच्छ झाला, काही वेळात त्याच ठिकाणी पंगत पडणार होती. सांगू का, ज्या वेळेला मी सत्कार समारंभ ठेवतोय ना, त्यावेळेला काही माणसं बोलून येतात, तर काही माणसांना बोलवावं लागत नाहीत. पण झाडायची वेळ जेव्हा येते ना, मंडप या अंथऱ्या टाकायची वेळ जेव्हा येते ना, त्यावेळेला चांगले चांगले कपडे घालणारे बाजूला होतात, अंगावर उडेल म्हणून, कचरा अंगावर उडेल म्हणून, घाण अंगावर उडेल म्हणून. 7-8 दिवस आम्ही हरिनाम सोहळा संपन्न करत असतो. पण सत्कार त्यांचा करतो जे 7-8 दिवस नसतात, फक्त 5 मिनिटासाठी येतात. त्यांच्या हातात शाल श्रीफल देऊन आम्ही त्यांचा सत्कार करत असतो. परमार्थ कळला का आम्हाला? भक्ती कळली का आम्हाला? करा ना, तुम्ही करू नका असं नाही. त्यांनी सहकार्य केलं असेल, तुम्हाला आर्थिक मदत केली असेल, अजून काय तुमच्या डोक्यावर त्यांचं कृपाछत्र असेल, आशीर्वाद असेल, तुम्हाला सहकार्य असेल. पण मी कुठेही जरी गेलो तरी पहिले सांगतोय की तुम्हाला जर हरिनाम सोहळा तुम्ही जर संपन्न केलात आणि सत्कार जर करायचा असेल, तर पहिला सत्कार 7-8 दिवस आपल्याला महाप्रसादाची व्यवस्था करतात की नाही, अतिशय गरमी किती जरी असली तरी पण ती अग्नीची झळ खाऊन पहिले सत्कार त्या आचार्यांचा करा. झाडू मारणारे जे आहेत, अंतऱ्या टाकणारे जे आहेत, अंतऱ्या उचलणारे जे आहेत, त्यांचा सत्कार करा. आणि ज्या वेळेपासून तुम्ही तिथून सत्कार करायला सुरुवात कराल ना, तुमचा आयोजित केलेला सोहळा अजून भव्य दिव्य झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान विष्णूंनी बघितलं, अरे इथे बोलवून सुद्धा झाडू मारायला कोणी येत नाहीत, आलेले झाडूला कोणी वाकत नाहीत, लवत नाहीत, झाडू घ्यायला कोणी मागत नाही. 4-4 वेळेला सांगावं लागतंय झाडू घे म्हणून. आणि मंडप एवढा स्वच्छ केला याने, बोलावलं आणि सांगितलं म्हणे आजपासून काय तुला मी जवळ करतोय, माझं वाहन म्हणून. आज लोक मला नमस्कार करता करता तुला सुद्धा नमस्कार करतील. सहज हो, अगदी तरुण पण नाही केलं ना. सांगू का, अशाच प्रकारे ज्यांच्या दशक्रिया विधीनिमित्त आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, हरिभक्त परायण बुधाजी बाबा, भाऊ गायकर, या माणसांनी अशाच प्रकारे सेवा केली, भक्ती केली, परमार्थ केला, देवाचं नामस्मरण केलं. 83,99,999 या ठिकाणी कार्य करत असताना सुद्धा 84 लक्ष जीवयोनीची निर्माण केली भगवंतांनी. नरदेह, मनुष्य देह, त्याचं कर्तव्य, त्याला काय साध्य करायचं आहे, कशासाठी हा नरदेह आम्हाला दिलेला आहे, त्याची जाणीव ठेवून त्याचा विचार करून बाबांनी या ठिकाणी कार्य केलं. आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये कार्य करत असताना भगवंताचं नामस्मरण घडावं, भगवंताचं स्तवन घडावं, जगद्गुरु तुकोबांचे, माऊली ज्ञानोबांचे, संतांचे विचार प्रत्येक मनापर्यंत, प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचावे, या धर्माचे संस्कार आणि संस्कृती घराघरापर्यंत पोहोचावी म्हणून प्रवचनाच्या माध्यमातून बाबांनी कार्य केलं, देवाचं स्तवन केलं, नामस्मरण केलं. त्याचप्रमाणे या ठिकाणी जगत वागत असताना
एक उत्कृष्ट शेतकरी म्हणून सुद्धा 80-82 वर्षे त्यांनी शेती केली. खर तर 91 वर्ष वय असताना सुद्धा बाबांनी कालपर्यंत शेतामध्ये कार्य केलं, काम केलं. हे एक आदर्शयुक्त शेतकरी म्हणून आपण त्यांचा आदर्श घ्यायला हरकत नाही. 91 वर्ष वय असताना सुद्धा, वय वर्ष 91 असताना सुद्धा आज जे शेतामध्ये पीक त्यांच्या दिसतंय ना, ते पीक लावताना, त्याची मशागत करताना आजपर्यंत बाबांनी त्या ठिकाणी त्या शेतामध्ये बरे पोरांना घेऊन पुढे काम केलं असेल, पण मार्गदर्शन करण्याचं काम बाबांनी केलं. एवढं करत असताना सगळं काही त्यांच्या पश्चात 3 मुली आणि 2 मुलं. या माणसांचा आदर्श आपण का घ्यावा, तर त्याला कारण आहे. आमच्यावर जर एखादा प्रसंग आला, आमच्यावर जर एखादं संकट आलं तर आम्ही हातबळ होतो, बरं का. अशी कितीतरी माणसं आज आम्हाला, तरुण माणसं, अशी तरुण मुलं आज आम्हाला, तरुण युवक आज आम्हाला पाहायला मिळतात की जरा काही प्रसंग आला, जरा काही संकट आलं की आत्महत्येचा विचार करतायत, देह संपवण्याचा विचार करतायत. बाबांच्या विषयी सांगायचं झालं तर बाबांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची संकट आली, अनेक प्रकारचे प्रसंग आले. त्या संकटांना तोंड दिलं, सामोरे गेले, प्रसंगांना तोंड दिलं, सामोरे गेले, नियोजन केलं त्या संकटापासून दूर कसं व्हायचं, त्या संकटाचं निवारण कसं करायचं. खचले नाहीत. किती कुठल्याही प्रकारचा प्रसंग आला तरी वाईट विचाराचा कधी विचारच केला नाही, वाईट कर्माचा कधी विचारच त्यांना शिवला सुद्धा नाही. त्यांच्या पाश्चात जी असणारी त्यांची 2 मुलं, प्रत्येक आई वडिलांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं दुःख असेल तर त्या आई वडिलांच्या आधी मुलाने जाणं सगळ्यात मोठं दुःख. प्रत्येक आई वडिलांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख जर असेल. 20-22 वर्षापूर्वी बाबांचा एक मुलगा गेला, त्याच्यानंतर दुसरा मुलगा गेला. दैवजात दुःखे भरले, दोष ना कोणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही खाट. क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसाचा, दोष ना कोणाचा, दोष ना. ज्या वेळेला आम्ही एकत्र राहून आधी व्यवस्थितरित्या कार्य करत असतो, एकमेकावर प्रेम करत असतो, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतो. आई वडील त्या मुलांकडे बघून अगदी विचार करत असतात, माझी मुलं तर चांगल्या प्रकारे कर्ती कमवती झालेली आहेत, माझी मुलं तर चांगल्या प्रकारे समाजामध्ये कार्य करतायत. प्रत्येक आई वडील ज्या ज्या वेळेला देवाच्या पुढे हात जोडून उभे राहतात ना, त्या वेळेला एकच प्रार्थना करतात, आमचंही आयुष्य आमच्या मुलांना लागावं. प्रत्येक आई वडील, कुठल्याच आई वडिलाला असं वाटत नाही की आमच्या अगोदर आमच्या मुलांनी जावं म्हणून. पण हे सगळं आपल्या हातात नसल्यामुळे आपण फक्त एवढंच सांगतो, ईश्वर सत्य पुढे इलाज नाही. आणि कैलासवासी वाळकू दादा असतील, कैलासवासी जयवंत दादा असतील, बाबांना सोडून गेले. त्या प्रसंगातून, त्या संकटातून बाबा सावरले गेले. आज मुलांचा जर विचार केला तर मुलांची मुलं, अर्थातच बाबांची 4 नातू, आणि मुलींचा जर विचार केला तर मुलींच्या 5 नाती आणि 4 नातू, त्याचप्रमाणे 13 पंतू. बरं का. म्हणजे नातवंडांच्या लग्नामध्ये सुद्धा बाबांनी अगदी अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. पतवंड मांडीवर खेळवण्याचं भाग्य बाबांना लाभलं. पंतवंड मांडीवर खेळवण्याचं भाग्य बाबांना लाभलं. आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे संसार केला, घराला घरपण दिलं. बरं का. ज्या ठिकाणी आई वडिलांची सेवा केली जाते, ज्या ठिकाणी धर्माचं कार्य केलं जातंय, ज्या ठिकाणी देवाचं कार्य केलं जातंय, जगद्गुरु तुकोबांच्या गाथेचा अभ्यास केला जातो, मौली ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला जातो, संतांच्या विचारांची देवाणघेवाण केली जाते ना. आम्ही त्याला घर म्हणत नाही, त्याला मंदिर म्हणतो. मंदिरात वेगळं दुसरं काय चालतंय? मग मंदिरात वेगळं चालतंय काय? रोज जर भगवंताचं नामस्मरण घडत असेल, संतांच्या चरित्राचा अभ्यास केला जात असेल, संतांच्या वाङ्मय जर त्या ठिकाणी अभ्यासला जात असेल तर ते मंदिरच आहे. घरामध्ये वावरत असताना, संसार प्रपंच करत असताना अध्यात्माची जोड घेतली, अध्यात्म भक्ती परमार्थ केला, देवाचं नामस्मरण केलं. आणि विशेष म्हणजे
जन्म त्यांचा स्वतंत्र काळ पूर्वीचा, बरं का, 25/7/1933. बाबांचं त्यावेळेचं शिक्षण आणि शिक्षण असल्यामुळे ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकोबांची गाथा, त्याचप्रमाणे इतर काही संतांचं वाङ्मय असेल, अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यास केला बाबांनी. आणि या वाङ्मयाचा अभ्यास करून जे आपल्याला भगवंतांनी ज्ञान दिलेलं आहे ते जगापर्यंत कशा प्रकारे पोचवावं यासाठी प्रवचन सेवा केली, मार्गदर्शन करण्याचं काम बाबांनी केलं. आणि अशा प्रकारे कार्य करत असताना 91व्या वर्षी बाबांनी वृद्धापकाळाने तुमचा आमचा निरोप घेतला. चालता बोलता मृत्यू झाला बाबांचा, हे महत्वाचं आहे. आज दशक्रिया विधीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खऱ्या अर्थाने आपला जन्म ज्यासाठी झालेला आहे, आपल्याला नरदेह ज्या निमित्ताने भगवंताने दिलेला आहे, ते कार्य जर आपल्याकडून घडत असेल, ते कार्य जर आपण करत असू, तर जगद्गुरु तुकोबा त्याला उपमा देतात की जिवंतपणे मुक्त, ज्याला म्हणतात की नाही, जिवंत आणि मुक्त. डोळ्यातून जर भगवंताला बघितलं असेल, कानातून जर देवाचं ऐकलं असेल, मुखातून जर भगवंताचं नामस्मरण केलं असेल, सर्वांगाने जर देवाचं कार्य केलं असेल, भक्ती केली असेल, परमार्थ केलं असेल, संसाराचं कार्य करत असताना, स्वतःसाठी जगत असताना देवाचा, देशाचा, धर्माचा ज्याने विचार केला त्याला जीवनमुक्त म्हणतात. त्याला जीवनमुक्त. आणि त्या जीवनमुक्ताची ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे, आत्मा गेल्यानंतर देहाचं काय झालं, आत्मा गेल्यानंतर तुम्ही देहाचं काय करताय, त्या देहासाठी काय करताय, यापेक्षा आत्मा असताना देहाने काय केलं हे विशेष महत्वाचं आहे. हे विशेष महत्वाचं आहे. आणि म्हणून आज स्वतःसाठी आणि स्वार्थासाठी जगणारी माणसं आम्हाला अनेक पाहायला मिळतात. फक्त आणि फक्त संसाराचा विचार करणारी माणसं आम्हाला अनेक पाहायला मिळतात. फक्त आणि फक्त स्वतःसाठी जगणारी, शेवटपर्यंत ज्याप्रमाणे भगवंताने देह दिलेले त्याप्रमाणे यावं, खावं, प्यावं, सगळं काही कार्य करावं, जे करू नये ते पण करावं, आणि एक दिवस आला मृत्यू की निघून जावं, अशी बरीचशी माणसं आम्हाला पाहायला मिळतात. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन हे 5 भाग आपल्याला दिलेले प्राण्या पक्ष्यांना सुद्धा आहेत. आम्हाला भूक लागते, प्राण्यांना भूक लागते, आम्हाला तहान लागते, प्राण्यांना तहान लागते. आलस्य, निद्रा आमच्याकडे, प्राण्या पक्ष्यांकडे आहे. उत्पत्ती आम्ही करतोय, ते सुद्धा करतोय, पण एवढंच करून जर आम्ही या जगाचा निरोप घेत असू तर सांगा ना, त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय आहे? त्या प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय आहे? आम्हाला हा नरदेह कशासाठी दिलेला आहे? तू कोण, कोणाचा, कोठून आलासी कायचा, हा विचार पूर्वीचा जाण बापा. बोधले महाराज म्हणतात, आलासी कोठुनी जासी कवने रे ठाया, घरदार नव्हे तुझे अवघी लटकीच माया, सावध होई बापा काळ लागला मापा. मनुष्य देह मिळाल्यानंतर माणसाने जे कार्य करावं, कसं जगावं, कसं वागावं, याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजेच आमचे बुधाजी बाबा. 42 वर्ष त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये कार्य केलं, देवाचं नामस्मरण केलं, भगवंताचं स्तवन केलं. जे मुख्य कार्य जे आहे आमचं आहे, मुख्य जे कर्तव्य आमचं जे आहे, ते कशा प्रकारे करावं, कशा प्रकारे जगावं, वागावं, याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे आमचे बुधाजी बाबा. ही माणसं जगली, वागली, कधी कोणाला त्रास दिला नाही, कुटुंबाला नाही, समाजाला नाही, घराला नाही. कारण का? यांच्या गरजा कमी होत्या. आजही वृद्ध माणसांकडे जर पाहाल ना तुम्ही, अतिशय त्यांच्या गरजा कमी, आणि ज्याच्या गरजा कमी आहेत ना, भगवंताच्या कृपेने जे प्राप्त झालेलं आहे ना, त्याच्यात तो समाधान मारून आपल्या आयुष्याचं जे काही मार्गक्रमण तो करत असतो. ज्याच्या गरजा वाढल्या ना, मग तो काहीतरी उपद्व्याप करत असतो. गरिबाचं शोषण करणं, जे आपल्याला दिले त्यापेक्षा विशेष कसं मिळेल त्यासाठी. आणि माणसाचा काय काय आता चालू आहे? माणूस असमाधानी काय, समाधानी का नाही आहे?
एखादी गोष्ट मिळावी म्हणून तो त्यासाठी प्रयत्न करतो, एखादी वस्तू प्राप्त व्हावी म्हणून तो त्यासाठी प्रयत्न करतो, पण ती मिळाल्यानंतर लगेचच दुसरं काहीतरी मिळावं म्हणून आशा धरून पुढे पुढे वाटचाल करत असतो. दुसऱ्या वस्तूची आशा अपेक्षा त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असते. सुरुवातीला त्या दगडी लावायच्या वंचल रचाची नाही, मग त्याच्या मनामध्ये आला ते वंचल काय गुशी बिशी वाकरतात, जरा जोत्या बित्या झाला मजबूत म्हणजे जरा बरं होईल, कमीत कमी गुशी तरी वाकरणार नाहीत. जोत्या झाल्या भिंती झाल्या तरी पडव्या काढायच्या काही ठेवले नाही त्यांनी. पायऱ्या रस्त्यांवर आल्या आमच्या. सगळ्या गावातली परिस्थिती तीच आहे. तुमच्या गावातलं सांगतो असं नाही बरं का. आमच्या गावात सुद्धा जर कधी आलात उशीरमध्ये तर आमच्या समोर जी शाळा आहे बरं का, तिथून जो गावात रस्ता जातो सरळ, तुम्ही जसे येताय की नाही तसा, त्या रस्त्यातून बाबा गावाला ट्रक वेडा घालायचा, सरल्यांचा भरलेला ट्रक. आज तुमची 4 चाकी जात नाही. भक्ती करतोय आम्ही, परमार्थ करतोय काय. झाडं तोडताना जर तुम्ही बोलत असाल वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे, तर तुम्हाला असलेल्या ज्ञानाचा तुम्ही किती उपयोग करताय ना हे त्याच्यावरून कळतंय. आम्ही समाधानी का नाहीत, आम्ही संतुष्ट का नाही. तिथे काय म्हणलेलं आहे, संतुष्ट हसततम योगी आत्मा दृढ निश्चय मयोर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्तः समे प्रिय. जे सदा संतुष्ट आहेत ना, जे मान अपमानाच्या पलीकडे गेलेले, जे सुखदुःखाच्या पलीकडे गेलेले आहेत, जे जय पराजयाच्या पलीकडे गेलेले आहेत, काही मिळो न मिळो सदा संतुष्ट आहेत, ते भक्त देवाला आवडतात. ते भक्त देवाला आवडतात. भक्ताचे प्रकार अनेक आहेत, अनेक प्रकार आहेत भक्ताचे. मुख्य प्रकार 4 सांगितले. अर्थ अर्थार्थे जिज्ञासू आणि ज्ञानी. आम्हाला जे दुःख प्राप्त झालेलं आहे, आमच्यावर जो प्रसंग आलेला आहे, त्या दुःखाचं निवारण होण्यासाठी आम्ही भक्ती करतोय ना, त्याला अर्थ भक्त म्हणतात. अर्थ प्राप्तीसाठी फक्त जो करतोय त्याला अर्थार्थी म्हणतात. देवाला जाणून घेण्यासाठी फक्त जो भक्ती करतो त्याला जिज्ञासू म्हणतात. आणि ज्ञान प्राप्ती करून सर्वत्र देव याची प्रचिती घेऊन त्या पद्धतीने वागण्यासाठी जो भक्ती करतोय, देव पाहावयासे गेलो आणि देवाची होडी ठेवलो, तो ज्ञानी भक्त आहे. आणि या 4ही भक्तांपैकी या गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे भगवंताने, मला आवडणारे भक्त ज्ञानी. आम्ही काय केलं पाहिजे, आमच्या डोळ्याने काय पाहावं, कानाने काय ऐकावं, हाताने कशा प्रकारे कार्य करावं, पायाने काय कशा प्रकारे कार्य करावं, हे प्रथम ज्ञान प्राप्त करून घ्यावं. पण ज्ञान प्राप्त करून घेत असताना सुरुवातीला पहिला नवविधा भक्तीची पहिली पायरी श्रवण आहे. पहिली भक्ती श्रवण आहे. ऐकणं इथपासून भक्तीला सुरुवात होते बरं का. ऐकण्यापासून भक्तीला सुरुवात होते. पण ऐकण्यासाठी सर्वप्रथम आम्ही आमचा अहंकार बाजूला ठेवला पाहिजे, तर आम्ही ऐकू. बरोबर आहे का. अहंकार काय काय करायला लावतो. आज या कलियुगातली परिस्थिती जर पाहायला गेलं ना, तर अंतरंगापेक्षा आम्ही बाह्यरंगाला अधिक महत्व देतो. ते सांगतो का कसं. ते 2 दारोडे कधी एकमेकाची निंदा करताना तुम्हाला दिसलेत हो. एकाच अड्ड्यातून बाहेर पडले आणि हा त्याची निंदा करतोय, तो त्याची निंदा करतोय, कधी बघितलंय तुम्ही. जास्त जर झाली ना तर गळ्यात गळा घालून बाहेर पडतात. जिथं तू पडशील तिथं मी, आणि जिथं मी पडेल तिथे तू. माझं म्हणणं असं नाही की तुम्ही उद्यापासून लगेच सुरुवात करा, असं नाहीये. कलियुग सांगतोय, कलियुग. जिथे अभिमान आहे ना, जिथे अहंकार आहे ना, तुम्ही अशा एखाद्या ठिकाणी जा, अनेक महाराज आहेत, अनेक बाबा आहेत, एका बाबाकडे बसा, दुसऱ्या बाबाकडे जाऊन बसा, तुम्हाला काय प्रचिती येते ती कळेल. काय प्रचिती येते ती कळेल. त्याला काय कळतंय, त्याचा काय अभ्यास आहे, त्याला काय माहिती आहे. एक राजा होता ना, त्याला विद्वानांची खूप आवड होती बरं का, खूप आवड होती त्याला. त्याने 2 विद्वान बोलवले. भिवंडी तालुक्यातला कोणी आहे का इथे? आहेत. कल्याण तालुक्यातले आहेत. मुरबाड
अरे बापरे, तालुका घ्यायचा तरी कुठला आपण? बरं का? बरं, 2 तालुक्यातले 2 विद्वान त्याने बोलवले पंडित जेवायला, त्यांना आमंत्रित केले. एक कल्याण तालुक्यातला, एक मुरबाड तालुक्यातला. आता मी कल्याण तालुक्यातला म्हणून कल्याण तालुका घेतो, एक मुरबाड तालुका आपण त्याला जोड घेऊ. बरं का? एक कल्याण तालुक्यातला बोलवला, एक मुरबाड तालुक्यातला बोलवला. दोघांनाही चांगल्या प्रकारे बसवूट केली, उडबस केली त्यांची. पंचपक्वानाचं जेवण खमंग असा मस्त की सुगंध सुटलेला आहे. बरं का? पण त्या राजाला असं वाटलं की आपण महाराजांना विचारून घ्यावं त्यांना काय आवडतंय ते. आपण तर भरपूर पदार्थ केलेत, पण त्यापैकी जर काहीच आवडत नसेल तर काहींचे पथ्य असतात ना. बरं का? म्हणून मग त्याने काय केलं माहितीये का, कल्याण तालुक्यातला जो होतो त्याला पहिले बाजूला बोलवून घेतलं. समोरासमोर विचारणं बरोबर नाही ना. आता हा पण वाटच बघत होता का मला हा राजा बाजूला कधी भेटतो. बाजूला गेल्याबरोबर राजाने बोलण्याच्या आधी याने सुरुवात केली. तुम्हाला जर विद्वानच बोलवायचे होते तर माझ्या जोडीला अजून अनेक होते ना, त्यांना आणले असते ना. मी माझे साथीदार आहेत, माझ्या बरोबरचे आहेत. याला काय बोलवायची गरज होती? नुसता गाढवणं हा काय येते याला काय? आता राजाने विचार केला की याला मला विचारायचं होतं का बाबा तुम्हाला काय आवडतं काय नाही, पण आता हे याचे किती विचार श्रेष्ठ ते सांगितलं याने. मग ठीक आहे, हरकत नाही महाराज बसा तुम्ही. मग त्यांना बोलवून घेतलं मुरबाडवाल्यांना. त्यांनी पण यांनी सुरुवात करण्याच्या आधी सुरुवात केली. नुसता बैल ना तो, कशाला बोलवायचं. ज्यावेळेला ताटं केली, मोठी ताटं केली, त्याच्यावर अशी मोठी केळीची पानं. बसल्याबरोबर हे विचार करतात एवढी मोठी ताटं, त्याच्यावरती एवढी मोठी केळीची पानं, आतमध्ये काय असेल. बाजूला केल्याबरोबर एकामध्ये कडबा आणि एकामध्ये गवत. पंचपक्वान्न केलेलं बाजूला ठेवलं आणि कडबा आणि गवत वाढलं. आणि मग त्यांना सांगितलं गाढवाला जे पाहिजे ते दिलं आणि बैलाला जे पाहिजे ते दिले. तेव्हा त्यांना कळलं मी याला गाढव बोललेलो, हा मला बैल बोललेला. विद्वान असताना सुद्धा त्यांच्या पुढे काय आलं. आपलं म्हणणं काय माहितीये का, नवविधा भक्तीची पहिली पायरी श्रवण भक्ती आहे. तुमच्यामध्ये जर तुम्हाला बदल करून घ्यायचा असेल, आपल्यामध्ये आपल्याला जर बदल करून घ्यायचा असेल तर त्यासाठी ऐकणं ही भक्ती आहे. पण ऐकण्यासाठी आम्ही पहिले आमचा अहंकार बाजूला ठेवला पाहिजे, अभिमान बाजूला ठेवला पाहिजे. मला येतंय, मला खूप कळतंय, माझा अभ्यास आहे, माझं खूप वाचन आहे, माझ्या अनेक ओव्या पाठ आहेत, अभंग पाठ आहेत, अनेक ग्रंथ माझे पाठ आहेत. आणि असा अभिमान ज्याला असेल ना त्याने रावणाला आठवायचं फक्त बस. बरं का? ज्याला ज्ञानाचा अभिमान असेल ना त्याने कोणाला आठवायचं. कारण रावणाचे किती अभ्यास होता. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4ही वेद त्याचे मुखद्वत होत असं म्हणतात दशग्रंथी ब्राह्मण. महादेवाने आपल्या घराची वास्तुशांती करण्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ ब्राह्मण म्हणून रावणाला सांगितलं होतं. लंका काय रावणाची नव्हती. अतिशय चांगल्या प्रकारे पूजा झाली म्हणून महादेवाने त्याला सांगितलं माग काय मागायचं ते. आल्यापासून तो लाद्या चापत होता, काही टायलेस बघत होता, काही किचन बघत होता, काही बेडरूम बघत होता, काही एवढी मोठी लंका सोन्याची. त्याचं डोळं मोठं झालं होतं. त्याने तीच सर्दी साधली आणि सांगितलं ज्याची वास्तुशांती केली ना ते घरच मला देऊन टाका, ती वास्तूच मला देऊन टाका. सोडलं पाणी. असो, आपला महत्वाचा विषय काय. विचार करा, ज्या वेळेला कैलास पर्वतासकट त्या महादेवाला आणायला गेला तो, आई मातीची लिंगाची पूजा करते याचा विचार करून आईला बोलतो थांब जरा, त्याला घेऊन येतोय मी, कैलासासकट घेऊन येतोय. तू काय मातीच्या लिंगाची पूजा करतेस. कैलास पर्वताला हात घातल्यानंतर ज्या वेळेला धरणीकंप झाला, महादेवाने पाय ठेवला. गोष्ट खूप मोठी, आपल्याला त्याच्यामध्ये वेळ घालवायचा नाहीये. पाय ठेवल्याबरोबर खाली कैलासाखाली तो रावण दडपला गेला आणि तिथून मोकळा होण्यासाठी त्याने जे राग गायले, त्याने जे भगवंताचं स्तवन केलंय, आतड्याचा तुंतुण आणि शिराचा तंबोरा. देव्हाऱ्यामध्ये देवाला फुलं वाहण्यासाठी लोकांच्या आवारातून चोरणाऱ्या माणसाने रावणाचा आदर्श घ्यायला नको. आमची भक्ती काय आहे, त्याची भक्ती काय होती. आतड्याचा तुंतुण आणि शिरोचा तंबोरा. महादेव प्रसन्न झाले
महादेवाने आत्मलिंग दिलं त्याला. पुढची कथा खूप मोठी आहे. गणेशाने घेतलं ते सगळं काही झालं समजा. आपला विषय असा आहे, रावणाला कुणीही मारलेलं नाहीये. रावणाला रावणाच्या स्वतःच्या अभिमानाने मारलेला आहे, अहंकाराने मारलेला आहे. तो अहंकार आम्हाला बाजूला ठेवता आला पाहिजे, तो अभिमान आपल्याला बाजूला ठेवता आला पाहिजे. आणि मग आम्ही श्रवण करतोय, मग आम्हाला कळतंय नम्रतेने. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. आम्हाला जर सदा संतुष्ट राहायचं आहे ना, तर आम्ही सर्वप्रथम मन आणि बुद्धी देवाच्या चरणी अर्पण केली पाहिजे. मनाला नको ती आवड आहे, मनाचा टास नको तिकडे आहे, मनाची ओढ नको तिकडे आहे, त्याला देवाच्या संगतीला आणा, त्याला भगवंताच्या संगतीला आणा, त्याला पांडुरंग परमात्म्याच्या संतांच्या संगतीला आणा. बुद्धी देवाच्या चरणी स्थिर करा. डोळ्याने काय पाहायचं आहे, कानाने काय ऐकायचं आहे याची जाणीव होईल, त्याप्रमाणे कर्म घडायला लागतील. डोळ्याने भगवंताला पाहणं याला भक्ती म्हणतात, कानाने भगवंताचं ऐकणं याला भक्ती म्हणतात, हाताने भगवंताचं कार्य करणं, पावलांनी भगवंताचं कार्य करणं याला भक्ती म्हणतात, याला भक्ती म्हणतात. आणि ती भक्ती आमच्याकडून घडावी म्हणून आम्ही अखंड श्रवण केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. या माणसांनी ऐकलं, श्रवण केलं, गाथा, गीता, ज्ञानेश्वरी आधी ऐकली, श्रवण केली, आचरणात आणलं. आणि आचरणात आणल्यानंतर मग देवाची कृपा त्यांच्यावर झालेली आहे, पांडुरंग परमात्म्याची कृपा त्यांच्यावर झालेली आहे. जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत हे सगळ्या प्रकारची कर्म करायचे, कार्य करायचं. एकदा निघून गेल्यानंतर मग आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मडे, मड्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. एकदा आत्मा निघून गेला ना, सगळं संपलं जाते त्या ठिकाणी. मग ती पुढचं कार्य ठेवलंय, सगळं मांडलेलं आहे ते, बरं का, सगळं सांगितलंय ते. आता ह्या 7 दिवसामध्ये काय गरुड पुराण लावलं होतं का बरं? गरुड पुराण लावलं होतं का? श्रवण करणारे काही असतील, ऐकणारे ते काही असतील, बरं का. बरंच सांगितलंय त्या गरुड पुराणामध्ये, आहे की नाही. अंतःकरणपूर्वक जर तुम्ही ऐकलं असेल तर फक्त मनाला विचारा, तेवढं आपण करू शकतो का? करू शकतो. पहिला महत्वाचा विषय असा आहे की त्याच्यात जे सांगितले ते बाबांसाठी नाही, मी प्रामाणिकपणे सांगतो, बरं का. त्याच्यामध्ये जे सांगितलंय ते बाबांसाठी नाही, कारण बाबांनी वाईट कर्म केली नाही, बाबांनी कोणाला दुखवलं नाही, बाबांनी कोणाचं शोषण केलं नाही. बाबा जगले, वागले, पण जगत वागत असताना, आपल्या मुलाबालांचं संगोपन करत असताना, आपल्या संसार प्रपंचासाठी कार्य करत असताना गेली 42 वर्ष बाबांनी पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण केलं. 42 वर्ष साधी गोष्ट नाहीये. आणि जो आपण गरुड पुराण वाचतोय ना दादा, 18 पुराणांपैकी तो पुराण नाही, हा पहिला विचार करा. किती अध्याय आहेत त्याच्यामध्ये? 18 अध्याय आहेत. मुख्य 18 पुराणांपैकी जो गरुड पुराण आहे त्याच्यामध्ये 319 अध्याय आहेत. किती? 319 अध्याय आहेत. 3 कांड आहेत, आचारकांड, धर्मकांड आणि ब्रह्मकांड. 3 भाग आहेत. आचारकांड, त्या आचारकांडामध्ये कशा प्रकारच्या विधी करायचे, कुठल्या प्रकारच्या देवाला कुठला मंत्र काय, कुठली विधी बोलताना कुठल्या प्रकारे काय, ते सगळं काही मांडलेलं आहे त्याच्यामध्ये. आचारकांडामध्ये 200 पेक्षा जास्त अध्याय त्या आचारकांडाचे आहेत. 49 अध्याय आहेत धर्मकांडाचं. धर्मकांड त्याला प्रेतकल्पकांड म्हटलेलं आहे, दुसरं नाव आहे त्याला. आणि त्या प्रेतकल्पकांड जे आहे 50-49 अध्यायातून थोडस घेऊन
मग हे 18 अध्याय स्वतःच्या मनाचं लिहून काय केलेलं आहे, स्वतःच्या मनाचं, बरं का. लेखकाचं नाव शेवटी दिलेलं आहे. वाचताना साधू असा उच्चार करा, तुम्हाला गरुड पुराण कळेल. गरुड पुराण तुम्हाला कळेल. प्रत्येक अध्यायाच्या कमीत कमी 7 ते 8 अध्यायाच्या शेवटी सांगितलेलं आहे, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, सगळं अध्यायामध्ये मांडलेलं आहे. तुम्ही अमुक दान करा, तुम्ही तमुक दान करा, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, सगळं सांगितलेलं आहे. पण 7 ते 8 अध्यायांच्या शेवटी सांगितलेलं आहे, जो वैष्णव आहे आणि जो शैव आहे त्याला याची गरज नाही, त्यांनी फक्त नामस्मरण करा. या कलियुगामध्ये तुमचा उद्धार करण्याचा एकमेव मार्ग असेल तर भगवंताचं नामस्मरण. आणि म्हणून हरिपाठातला पहिला अभंग आहे, सुरुवात, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारही साधी गेल्या. उभा क्षण, काही असं वाटतंय की आपण देवाच्या पुढे फक्त एक क्षण उभा राहिला का देव आपला झाला समजा. उभा या शब्दाचा अर्थ आहे क्षण ना क्षण. आपण बोलतोय ना, अरे आका उभा आयुष्य त्याने फुकट घालवलं ना, तिथे उभा म्हणजे काय, एक क्षण. उभा, उभ्याचा शब्द अर्थ काय होतो, उभा, उभं आयुष्य त्याने असं घालवलं. अखंड, क्षण ना क्षण, अखंड. प्रत्येक वेळेला काय करायचंय, देवाचं नामस्मरण करायचंय. डोळ्यातून होतंय ना, ज्या ठिकाणी पापाची वासना आमच्या डोळ्यामध्ये येते ना, त्यावेळेला मला भगवंताचं स्मरण होणं, यालाच म्हणतात भगवंताचं स्मरण. ती बाजूला करता आली पाहिजे. निंदकाचे स्वर ज्या वेळेला आमच्या कानाला पडतात ना, त्यावेळेला शिस उठल्यासारखा त्रास आम्हाला झाला पाहिजे. नको ते कानावर आमच्या. भगवंताचे स्वर आमच्या कानावर पडले पाहिजे, संतांचे स्वर आमच्या कानावर पडले पाहिजेत. आम्हाला संतांचं भगवंताचं स्तवन श्रवण झालं पाहिजे. ही आवड ज्या वेळेला आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल त्यावेळेला उभा क्षण, प्रत्येक क्षण ना क्षण आमच्याकडून त्या देवाचं कार्य, त्या देवाचं नामस्मरण, त्या पांडुरंग परमात्म्याचा परमार्थ आणि भक्ती घडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कुठे अडकलोय, कुठे अडकतोय आम्ही. आणि म्हणून हे सगळं मांडलंय, ते कर्मकांड जे सगळं मांडलं ना त्याच्यामध्ये, तुम्ही इथे जा ना अमुक करा, तिथे जा तमुक करा, हे करा ते करा, ते कोणासाठी आहे ते पण सांगितलेलं आहे. तुमच्याकडून कोणती कर्म घडल्यानंतर तुम्हाला कुठल्या प्रकारचं काय परिणाम होणार आहे, काय भोगावं लागणार आहे. 84 प्रकारचा नरक आहे. 28 प्रकारचे उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. त्या गरुड पुराणामध्ये प्रकार 84 आहेत. 28 प्रकारचा ते ठिकाणी उल्लेख केलेला आहे. ज्या वेळेला प्रेत योनीमध्ये मनुष्य असतोय त्यावेळेला त्या ठिकाणी मांडलेलं की 1 वर्ष त्याला त्या ठिकाणी जायला लागतंय. आता कुठे जायचं ते त्याच्या कर्मावर अवलंबून आहे. कुठे जाणार 1 वर्षानंतर ते त्याच्या कर्मावर अवलंबून आहे. पण त्या प्रवासामध्ये 16 प्रकारची नगर सांगितलेली आहे. बरोबर आहे का मुली? 16 प्रकारची नगर. ते एक नगर बघा कसं आहे. जर आमच्या आयुष्यामध्ये आम्ही पुण्य कर्म केली असतील तर तिथे आम्हाला सहाय्य होणार आहे. जर पाप कर्म केली असेल तर त्या प्रत्येक नगरातून जाताना आम्हाला काय काय त्रास होणार आहे, कुठल्या कर्माला कुठलं नरक ठेवलेलं आहे त्याची सगळी माहिती, सगळी ओळख त्या ठिकाणी दिलेली आहे. जी जीवनमुक्त आहेत ना, गीतेच्या भाषेत सांगायचं म्हणजे स्थितप्रज्ञ, त्यांना ते काही करायची गरज नाहीये, काही करायची गरज नाहीये. बरं का? आमच्याकडून जर पाप कर्मच घडली नाहीत, आम्ही जर कोणाचं शोषणच केलं नाही, आजही जर आम्ही आईला आई, बहिणीला बहीणच जर म्हणतोय आणि आई बहीण म्हणूनच जर आम्ही नमस्कार करतोय, कोणाचाही द्वेष करत नाही, मत्सर करत नाही, तिरस्कार करत नाही, आम्ही सर्वांगाने भगवंताचं कार्य करतोय, आम्ही सर्वांगाने भगवंताचा परमार्थ करतोय, नम्रतेने भगवंताने आम्हाला उभं केलेलं आहे, जाणीव दिलेली आहे, त्या जाणीवेतून जर आम्ही वागतोय तर आमचा उद्धार करण्यासाठी आम्हाला एकमेव उपाय दिलेला आहे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या 4ही मुक्ती प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य नामस्मरणात आहे. तिन्ही मुक्ती, तिन्ही मुक्ती 4ही साधी गेल्या. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता 4ही मुक्ती प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य त्या नामस्मरणामध्ये आहे. आणि ज्या वेळेला ते नामस्मरण आम्ही अखंड करत असतो ना,
बरं का? त्यावेळेला काय होतं माहितीये का? आमच्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे जाणीव निर्माण होते प्रत्येक इंद्रियाकडे. सर्वांगाने आमच्या काय झालं पाहिजे? आयुष्य हीची रत्नपेटी माझी, भजन रत्ने गोमटी ईश्वरी, अर्पुणी या लोटी आनंदाची करावी. देव आपला आणि आपण देवाचं व्हायचं असेल ना, तर त्या ठिकाणी 8व्या भक्तीमध्ये, सख्य भक्तीमध्ये सांगितलंय, देवास जयाचे अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेणे रीती. देवाशी जर सत्य करायचं असेल ना, देवाच्या सत्यत्वासाठी पडाव्या जीवलगांची तुटी. काय सांगितलंय ते? भगवंत स्वतः म्हणतात, मला आवडणारे भक्त संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चय हा मय अर्पित मनोबुद्धी यो मद भक्त समे प्रिय हा. जेव्हा आम्ही देवाला तेव्हा आवडतोय ज्या वेळेला आमच्याकडचे वाईट कर्म, वाईट विचार, वाईट गुण बाजूला सारतोय की नाही, आणि ते विचार संतांकडे असणारे आमच्याकडे येतात, त्यावेळेला आम्ही देवाला आवडतोय. मग आम्ही काय केलं पाहिजे? पडाव्या जीवलगांची तुटी. आमचे जीवलग कोण आहेत? कोण आवडतात आम्हाला? मनाला काय आवडतंय बरं? एकदा जर सिरियल चालू झाली ना, टीव्ही जर आम्ही ऑन केली ना, तर 2-2, 3-3 सिरियल बसल्या जागेवर बघतो आम्ही. खरं आहे की खोटं आहे? खोटं असेल तर सांगा खोटं आहे म्हणून. तिकडे दूध करपलं तरी आम्हाला माहित नाही, आम्हाला वाटतं टीव्हीतून सुगंध येतो, वास येतो की काय. ती बोलते पोरावर टीव्ही काय गरम झाली का काय जास्त? तेव्हा पोरा बोलता टीव्ही नाही गरम झाली, दूध गरम होऊन करपून गेलं. एवढे एकरूप होतो आम्ही. बरं, ते खोटं आहे माहिती आम्हाला, पण तरी सुद्धा एवढं एकरूप होतो. क्रिया करतोय की नाही आपण? चुक करायची वेळ आली का लय ग त्या सुनचा हाल ना, अशी कुठं सासू असते? खोटं आहे ते. त्या मुलीने असं नको होतं का करायला पाहिजे? आई बाबाने एवढा जीव लावला तिच्या, आणि ती मुलगी बघणं त्यांना न विचारता निघून गेली. ते खोटं आहे, पण ते पाहता पाहता आपल्या घरात खरं व्हायला वेळ लागणार नाही. आम्हाला काय आवडत आहे? प्रवचनामध्ये आम्हाला कंटाळा येतोय, त्रास होतोय, डोळे मिटले जातात आमचे. कीर्तन श्रवण करत असताना आम्हाला कंटाळा येतोय, डोळे मिटले जातात आमचे. पण नको ते जर आम्ही पाहत असू ना, तर मात्र तिथे एवढे रममाण होतो. एकदा जर चित्रपट लावला ना, तर तो चित्रपट 2-2.5 तास आमचे कसे घालवतो पत्ता लागत नाही. उलट उठता ते संपता वासं वाटतंय छोटा होता की काही लवकर संपला वाटतंय. प्रवचन बसल्यापासून आमचं घड्याळाकडे लक्ष असतंय. किती वेळ सांगितलंय महाराजांना? किती चालेल अजून साधारणतः? ज्याच्यात हित आहे तिथे मन रममाण झालं पाहिजे. ज्याच्यामध्ये आमचं सार्थक आहे ना, रोज व गती ज्याच्याने आम्हाला प्राप्त होणार आहे ना, तिथे मन आमचं रममाण झालं पाहिजे. आणि ज्या दिवशी संतांच्या विचाराची आम्हाला आवड लागेल ना, संतांच्या विचारामध्ये आमचं मन रममाण होईल ना, त्यावेळेला आम्ही परमार्थिक आहोत, आम्ही भक्ती करतोय हे जगाला ओरडून सांगायची गरज लागणार नाही, आवश्यकताच नाही. तुम्ही काय करताय ना हे तुमच्या कर्मावरून कळेल. अभिमान जर अंतःकरणामध्ये असेल ना, तर तो मनुष्य मान अपमानाला भुकेलेला असतो. एखाद्या ठिकाणी नारळ नाही भेटला ना, अहो नारळावरून महाराज निघून जातो, काय खायची गोष्ट आहे का बाबा? नाव नाही घेतलं तरी पण सहज विचारलं, तुमच्या गावात चालू आहे हरिनाम सोहळा, तुमचा पत्ता नाही? नाही तिथे ते आपलं कामच नाही, ते महाराज तेच असतात तिथे, आपलं काय नाही. जगद्गुरु तुकोबांचा जर तुम्ही अभ्यास करत असाल, मौली ज्ञानोबांचा जर अभ्यास करत असाल ना, तर ह्या गोष्टीला भीक घालणार नाहीत तुम्ही. मान अपमान, जय पराजय, नाव सन्मान, मान नाही, अजिबात नाही. देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य ज्या ठिकाणी चालू आहे ना, त्या ठिकाणी माझ्या वाट्याला आलेली सेवा मला करता आली पाहिजे. जे काही असेल ते. कसला विचार केला रे? आजही जे सीमेवर लढतायत आम्हाला जगवण्यासाठी, आम्हाला व्यवस्थित आम्ही आमच्या देशामध्ये कार्य करावं, कुठला विचार करून लढतायत ते? कुठला विचार करून ते त्यांच्या छेताडवर स्वतःच्या गोळ्या घ्यायला तयार झालेत? ते कोणासाठी, कुठल्या जातीसाठी, कुठल्या पंथासाठी, कशासाठी, कोणासाठी? फक्त देश दिसतोय त्यांना, देश. अखंड एक हिंदुस्थान, अखंड हिंदुस्थान, एक देश. आणि आम्ही काय घेऊन बसतोय? किती सोपं आणि साधं सांगितलंय बघा ना. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चय मयो अर्पित मनोबुद्धी यो मद्भक्त समे प्रिय हा.
जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं, कोणासाठी केलं? अख्ख्या समाजासाठी केलेलं आहे, सर्वांसाठी केलेलं आहे. माऊली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी दिलेली आहे, चांगदेव 65 दिलेली, अमृतानुभवासारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथ दिलेले, हरिपाठ दिलेला आहे. काय लिहिलंय त्याने? अमुकच माणसाने घ्यावं आणि अमुकच माणसाने वाचावं. अंतःकरण पवित्र असेल तर प्रत्येकाचा अधिकार आहे, प्रत्येकाने वाचावं. कसायाने सुद्धा हरिपाठ वाचावा, पण हरिपाठ वाचणाराने कसाही होऊ नये. फरक कळतोय ना? हरिपाठाचा अभ्यास सर्वांनी करावा. एक एक अभंगाचा अभ्यास जर आम्ही केला ना, एक एक अभंग जर मनापासून अंतःकरणापासून जर वाचला ना, तुम्ही निवांत व्हा, शांत व्हा, एकाग्र चित्ताने बसा आणि एकाग्र चित्ताने एक एक शब्द त्या हरिपाठातला अनुभवा. आपण जे हरिपाठ करतोय की नाही, म्हणजे तालासुरामध्ये जे नाचतोय वगैरे, ठीक आहे ना, आनंद घ्यायला पाहिजे आपण, असं नाही काही, आनंद घ्या, पण त्या ठिकाणी तुम्हाला आत्मबोध होणार नाही. तुम्ही एकांतात बसा, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आणि एक चित्त केल्यानंतर एक एक शब्द वाचा त्यातला. किती सामर्थ्य आहे आणि किती सोपा मार्ग आम्हाला संतांनी दिलेला आहे. हे सहज नाही आलं. ही गाथा जी आहे, ज्ञानेश्वरी जी आहे, नाही सहज नाही आली. ज्या वेळेला आपण ते संतांचं चरित्र वाचतो ना, तेव्हा कळते काय काय सहन करून आणि मग हे आम्हाला दिले संतांनी. आपल्याला काही नाही, काय सहन करायचंय आपल्याला. बरं, ज्यांनी त्रास दिला, ज्यांनी विरोध केला, कीर्तनात जाऊन मारायचा आहे, काय हिंमत असेल त्यांची. माऊली ज्ञानोबांचं चरित्र बघा, जगद्गुरु तुकोबांचं चरित्र बघा. बरे, सगळं झाल्यानंतर काय मागितलं नाही, जय बजरंगबली तोड दुश्मन के नली, आता मला सामर्थ्य प्राप्त झाले, आता मला सगळी सिद्धी प्राप्त झाली, आता मी काही मागू शकतो. ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय पहिले त्यांचा बदला घेतो. विश्वात्मक देवाकडे ज्या वेळेला विश्व प्रार्थना करायची वेळ आली ना, त्यावेळेला माऊली म्हणतात, आता विश्वात्मके देवे येणे वागेतने तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दानये. काय मागितलं? जे खळ आहेत ना, त्यांचा वाकडेपणा गेला पाहिजे, जे खळांची व्यंकटी सांगव, त्यांची रती, त्यांची बुद्धी वाढली पाहिजे. सत्कर्म रती वाढो, सत्कर्माकडे, देवाच्या नामस्मरणाकडे. आणि तेच कार्य करण्यासाठी तर भगवंताला प्रत्येक वेळा यावं लागतं ना. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत पित्तन धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. अनेक रूपामध्ये देवाला यावं लागलेलं, अनेक अवतारामध्ये देवाला कार्य करावं लागलेलं आहे. देवाचं कार्य तेच आहे, धर्माची स्थापना, दुष्टांचा नाश, भक्ताचं रक्षण. आम्ही म्हणतो सगळं बदललं रे, सगळं बदललं. अंतःकरणपूर्वक विचार करा, नक्की काय बदललंय. बदललंय ते काय? आपण सहज बोलून जातो सगळं बदललंय, आता काय पूर्वीसारखं काही राहिलं नाही, सगळं बदललंय आता. त्रेतायुगामध्ये भगवान श्रीराम प्रभूंनी कार्य केलं. आजही जर ते कार्य आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळत असेल, त्यांचं दर्शन घडत असेल, त्यांनी केलेल्या कार्याचं जर दर्शन घडत असेल, तर ज्या पृथ्वीवर भगवान श्रीराम प्रभूंनी कार्य केलं, ती पृथ्वी आजही तीच आहे, मान्य करायला पाहिजे. पृथ्वी बदललेली नाही. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी कार्य केलं. पांडवकरीन मंदिर जर आजही आम्हाला पाहायला मिळत असेल, तर भगवान श्रीकृष्णांचं कार्य जर आजही आम्हाला कुठे दर्शन घडत असेल, पाहायला मिळत असेल, द्वापार युगामध्ये जी पृथ्वी होती तीच पृथ्वी आज आहे. ज्या आकाशाच्या छायेखाली त्यांनी कार्य केलं तेच आकाश आहे, तेच आप आहे, तोच तेज आहे. सूर्य तोच आहे, बदललेला नाही. आकाश तेच आहे, पृथ्वी तीच आहे, अग्नी तोच आहे. बदललंय ते काय? ह्या कलियुग ज्या वेळेला ब्रह्मदेवापुढे गेलाय की नाही, त्याचं चित्र बघा कसं आहे. एका हातामध्ये शिष्ण, एका हातामध्ये जिव्हा आहे. त्याला कारण त्याने सांगितलेलं, ह्या दोन गोष्टींवर कलियुगामध्ये नियंत्रण ठेवणार नाही माणसाच्या. आज काय पाहायला मिळतंय? माणूस उद्ध्वस्त कशातून झालाय? मग उद्ध्वस्त जर होतोय
कशातून झालेला आहे? आपला विषय पडाव्या जीवलगांची तुटी. आमचे जीवलग कोण आहेत? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इच्छा, वासना, आशा, ममता, तृष्णा. हे जीवलग आहेत आमचे. यांना सोडायला मागत नाहीत. अनहित आहे आमचं याच्याने. त्यांच्या अधीन राहून कर्म करणं म्हणजे अधोगती आहे, अनहित आहे. पण तरी सुद्धा आम्ही त्यांच्याच विचार करतोय. आम्ही अधिक करून त्यांना जवळ करतोय. त्याने सांगितलेले परस्त्री रथ आहेत, परस्त्री द्रव्य हरक आहेत, ते माझे भाऊ आहेत. कोण? कली बोलतोय. गरिबाचं शोषण करणारे, शेतकऱ्याच्या योजना वरच्यावर खाणारे माझे भाऊ आहेत. कली बोलतोय. बकास सारखे संन्यासी जे आहेत. परत तिथे झाला आपला विषय काय? बाह्यांग आणि अंतरंग. बाह्यांगाला विशेष महत्व देणारे जे आहेत बकास सारखे संन्यासी, ते माझे भाऊ आहेत. कली म्हणतोय ते माझे मित्र आहेत. आणि म्हणून त्याला सांगितलं मग ठीक आहे, तुला आयुष्य पण तेवढं दिलं पाहिजे. म्हणून कलियुगाला आयुष्य दिलंय 4,32,000 वर्ष. त्यापेक्षा डबल द्वापाराला होतं 8,64,000 वर्ष. त्यापेक्षा अधिक म्हणजे कलीच आणि द्वापाराचं एकत्र करून मग त्रेताला होतं 12,96,000 वर्ष. त्रेताचं प्लस कलीचं असं मग कृतायुगाला 17,28,000 वर्ष आयुष्य प्रत्येक युगाचं. असं म्हणतात त्या युगामध्ये, सत्ययुगामध्ये माणसाला आयुष्य होतं 1,00,000 वर्ष. 1 शून्य काढला, त्रेतामध्ये 10,000 झालं, द्वापारामध्ये 1 शून्य काढला 1000 झालं, कलियुगामध्ये त्यातलं 1 शून्य काढला. शतवर्षाची गणना आहे. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणाल तर उद्धार होईल, नाही तर जन्माला आला नाही का माऊली? तसंच आहे ना ते. प्राण्या पक्ष्याने एवढंच कार्य करून जर मी या जगाचा निरोप घेतला तर त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय आहे? आणि म्हणून देवाचं, देशाचं, धर्माचं कार्य करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी भगवंतांनी पाठवलेलं आहे. भगवंतांनी आम्हाला या ठिकाणी नरदेह जो दिलेला आहे तो त्याच्यासाठी दिलेला आहे. तुम्हाला देवाचं कार्य करायचं आहे ना, तो देव कसा आहे त्याची ओळख करून देत असताना या गीतेमध्ये भगवंत म्हणतात, नैनम छदंती शेषराणी नैनम दहती पावकाना चैनम कलेयंती पवन शोषयती मृतः. निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, अरूप आहे, निर्लेप आहे, निराधार आहे, निर्विकल्प आहे, निराधार आहे. देवाच्या मूर्तीला आम्ही आमच्या डोळ्याने पाहू शकतो, चामड्याच्या डोळ्याने मूर्तीला पाहू शकतो, प्रतिमेला पाहू शकतो, देवाला पाहू शकत नाही. त्यासाठी ज्ञानचक्षु पाहिजे. देवाच्या मूर्तीची आम्ही सेवा करू शकतो हातांनी, या चामड्याच्या हातांनी. देवाच्या प्रतिमेची सेवा करू शकतो. देवाची सेवा करायची असेल तर अंतःकरणपूर्वक तो विचार करून स्वतः पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता आई वडिलांच्या रूपाने आमच्या घरामध्ये चालत्या बोलत्या रूपाने तो देव आमच्याकडून सेवा स्वीकारतोय. ज्या दिवशी त्या देवांची सेवा आमच्याकडून घडेल ना, हे चालते बोलते देव आई वडिलांच्या रूपामध्ये जे सेवा स्वीकारतायत ते देव ज्या दिवशी आमच्या जगण्याने वागण्याने आमच्या घरामध्ये संतुष्ट होतील, त्या दिवशी 33 कोटी देवांची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. हे तेवढं सत्य आहे. पण त्या देवांचा जर आमच्याकडून अवहेर घडत असेल, तिरस्कार घडत असेल, तर 33 कोटी देवांना जरी आम्ही भजलं तरी एकही देवाची कृपा आमच्यावर होणार नाही. कदाचित तुम्ही म्हणाल आई वडिलांच्या सेवेमध्ये काय सामर्थ्य आहे? शिवमहापुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे बरं का. महादेवांचं आणि पार्वतीचं, अर्थात पार्वती माता आणि महादेव यांची 2 मुलं, कार्तिक स्वामी आणि श्री गणेश, बरं का. तिथे उल्लेख आलेला आहे तो महापुराणामध्ये, म्हणून सांगतो तुम्हाला. ज्या वेळेला लग्न करायचा विचार केला त्यांचा, त्यावेळेला दोघांमध्ये भांडण झाले. हा म्हणतो आधी माझा, तो म्हणतो आधी माझा. आम्हाला बोध व्हावा यासाठी ऐकायला काय हरकत आहे? बरोबर आहे ना मौली? जास्त गुंतू नका, आणि जास्त गुंतून राहाल तर मग गरुड पुराणाचा विषय मगाशीच झालाय. आपल्या आयुष्यात तेवढं आपण करू शकत नाही. आणि जर करायला गेला ना, बरबाद झाला समजतो. हो सांगतोय ना, बरबाद झाला तेवढं जर करायला जाईल तर. म्हणून शेवटचं फक्त वाचायचं. अध्याय संपता प्रत्येक अध्यायामध्ये सांगितलंय तुम्ही हरिनाम करा, भगवंताचं नामस्मरण करा, विष्णूचं शैवाचं नामस्मरण करा, तुम्ही तुमचा उद्धार त्याच्यातच आहे. बाकी गोष्टी काय? योग याग विधी येणे नोय सिद्धी.
उपाधी निर्माण होते, दंभ दर्प निर्माण होतो. का? म्हणून ते साधना मी जवळ करायची. का साधना मी जवळ करायची? ती सोपा मार्ग आम्हाला संतांनी दिलेला आहे ना. बरं ठीक आहे. आता मग ठीक आहे, दोघे पण ऐकतच नाहीत. तर मग त्या आई वडिलांनी अर्थातच महादेव आणि पार्वती माता यांनी सांगितलं, जो पहिले पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करेल, बरं का, जो पहिले पूर्ण करेल त्याचं पहिलं लग्न करून टाकू. आता तुम्ही ही पुराण आणि शास्त्र जर वाचलत ना, तर ह्या शिव महापुराणामध्ये अशी कथा आहे. अजून दुसऱ्या पुराणात तुमच्या वाचनात वेगळी काहीतरी आली असेल. कदाचित तुम्ही बोलाल हे चुकीचं आहे, माझं खरं आहे. पण असं कधीच म्हणायचं नाही माझंच खरं आहे असं नाही. कारण ह्या पुराणांमध्ये शास्त्रांमध्ये ना प्रत्येक कथा वेगवेगळ्या